मित्रांनो, सीईटी परीक्षेमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स या सेक्शनमध्ये आपल्याला मागील एका वर्षातील महत्त्वाचे करंट अफेअर्स विचारले जातात आणि जे विद्यार्थी 2026 मध्ये लॉ सीईटी देत आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी करंट अफेअर्सची आपण ही सिरीज सुरू केलेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जानेवारी महिन्यामधील महत्त्वाचे करंट अफेअर्स पाहणार आहोत आणि त्यावरती आधारित MCQ सोबत त्या MCQचं डिटेल एक्सप्लेनेशन सुद्धा पाहणार आहोत. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईनमध्ये. मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, GLC मुंबई, ILS पुणे यासारख्या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी आपल्याला 98-99 पर्सेंटाईल लागतात आणि हे पर्सेंटाईल्स मिळवण्यासाठी आपल्याला रिझल्ट ओरिएंटेड स्टडी करावा लागतो. आणि त्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनची लाईव्ह बॅच 2 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील, रेकॉर्डेड लेक्चर इथे अवेलेबल असतील, संपूर्ण अभ्यासक्रमाच्या नोट्स, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा तुम्हाला इथे दिले जातील. परीक्षेपूर्वी या बॅच मध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस कव्हर करून तुमची रिव्हिजन घेतली जाईल आणि परीक्षेनंतर तुम्हाला ऍडमिशन मध्ये गाईड करण्याचं काम सुद्धा या बॅच मध्ये केलं जाणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती आत्ताच व्हॉट्सअप करा किंवा प्ले स्टोअर वरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ऍप मध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, लवकरात लवकर या बॅचला जॉईन करून महाराष्ट्रातल्या टॉपच्या LLB कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी अगदी आत्तापासूनच सुरू करा. पोपो काटे पेटल ज्वालामुखी जो अलीकडेच बातम्यामध्ये होता, तो कोणत्या देशात आहे? पोपो काटे पेटल वोल्कॅनो वॉज रिसेंटली सीन इन न्यूज इज लोकेटेड इन विच कंट्री? ऑप्शन्स आहेत इंडोनेशिया, जापान, मलेशिया आणि मेक्सिको. तर पोपो काटे पेटल ज्वालामुखी मध्य मेक्सिकोमध्ये मेक्सिको सिटी पासून सुमारे 72 किलोमीटर वरती आहे आणि हा 1519 पासून सतत उद्रेक होत असल्याने तो मेक्सिकोतील सर्वाधिक सक्रिय ज्वालामुखींपैकी एक आहे. So this Popocatépetl volcano is located in the central Mexico, about 72 kilometers from Mexico City. It is one of Mexico's most active volcano, which is erupting repeatedly since 1519. So the correct answer is option D, Mexico. Next question is, Standards Help Inform and Nurture Empowered Women scheme is an initiative of which organization? Standards Help Inform and नर्चर एम्पॉवर्ड वुमन म्हणजेच शाईन योजना कोणत्या संस्थेचा उपक्रम आहे? ऑप्शन्स आहेत नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, नीती आयोग आणि मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो, शाईन योजना BIS ने 2026 मध्ये 79व्या स्थापना दिनानिमित्त सुरू केली. ही योजना मानके आणि गुणवत्ता विषयक शिक्षणाद्वारे महिलांचे सक्षमीकरण करण्याचा उद्देश ठेवते. सो द शाईन स्कीम वॉज लॉन्च्ड बाय BIS ड्युरिंग 79th फाउंडेशन डे इन 2026. इट एम्स टू एम्पॉवर women through standard awareness and quality education. So the correct answer is option B, Bureau of Indian Standard. Next question आहे, recently a new species of a midocatidid named Concephalus usmani was discovered in which region of India? अलीकडेच शोधण्यात आलेली कॉनसेफेलस उस्मानी ही नवीन मिडोकॅटिडिड प्रजाती भारतातील कोणत्या प्रदेशात आढळली? ऑप्शन्स आहेत वेस्टर्न घाट म्हणजेच पश्चिम घाट, अंदमान आणि निकोबार आयलंड, जम्मू काश्मीर आणि ईस्टर्न घाट म्हणजेच पूर्व घाट. तर कॉनसेफेलस उस्मानी ही प्रजाती 2025 मध्ये जम्मू आणि काश्मीर मध्ये शोधण्यात आली. कॅटिडिडेट्स टेटिगोनिडी कुटुंबातील असून जगभरात 8000 पेक्षा अधिक प्रजाती या अस्तित्वात आहेत. So the Concephalus usmani was discovered in Jammu and Kashmir in 2025. Catidates belong to a family Tetigonidae with over 8000 species worldwide. So the correct answer is option C, Jammu आणि काश्मीर. पुढचा प्रश्न आहे, नॅशनल क्वालिटी अश्युरन्स स्टँडर्ड इज नॅशनल क्वालिटी फ्रेमवर्क एस्टॅब्लिश्ड बाय विच मिनिस्ट्री? नॅशनल क्वालिटी अश्युरन्स स्टँडर्ड ही राष्ट्रीय गुणवत्ता चौकट कोणत्या मंत्रालयाने स्थापन केली आहे? ऑप्शन आहे मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, अर्थ मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, नॅशनल क्वालिटी अश्युरन्स स्टँडर्ड्स ही चौकट सार्वजनिक आरोग्य सेवांची गुणवत्ता सुधारण्यासाठी आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने स्थापन केली. 2025 पर्यंत 50,000हून अधिक आरोग्य संस्थांना NQAS प्रमाणपत्र मिळालेले आहे. सो दिस NQAS वॉज एस्टॅब्लिश्ड बाय मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर टू इम्प्रूव्ह पब्लिक हेल्थ केअर क्वालिटी. ॲज ऑफ 2025 over 50,000 health facilities are NQAS certified.
द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच टेलिस्कोप ऑफ नासा रिसेंटली डिस्कवर्ड अ न्यू ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट नेम्ड Cloud9. नासाच्या कोणत्या दुर्बिणीने Cloud9 नावाचा नवीन खगोलीय घटक शोधला आहे? स्पिट्झर स्पेस टेलिस्कोप, रोमन स्पेस टेलिस्कोप, हबल स्पेस टेलिस्कोप आणि जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप. तर विद्यार्थी मित्रांनो, हबल स्पेस टेलिस्कोपने Cloud9 हा डार्क मॅटर प्रधान वायू ढग शोधला आहे. तो पृथ्वीपासून सुमारे 14 दशलक्ष प्रकाश वर्ष दूर असून त्याचे डार्क मॅटर वजन सुमारे 5 अब्ज सूर्य समतुल्य आहे. So Hubble discovered Cloud9, a dark matter dominated gas cloud about 14 million light year away. It has an estimated dark matter mass of 5 billion solar masses. So the correct answer is option C, Hubble Space Telescope. Next question आहे, Swadesh Darshan 2.0, Prashad and SASCI are the initiative of which ministry? तर स्वदेश दर्शन 2.0, प्रसाद आणि SASCI हे उपक्रम कोणत्या मंत्रालयाचे आहेत? ऑप्शन्स आहेत, मिनिस्ट्री ऑफ टुरिझम, पर्यटन मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ कल्चर, संस्कृती मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, अर्थ मंत्रालय आणि मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स, परराष्ट्र मंत्रालय. तर विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व उपक्रम शाश्वत पर्यटन पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी पर्यटन मंत्रालयाद्वारे राबवले जातात. 2024 मध्ये भारतात 20.5 दशलक्षाहून अधिक आंतरराष्ट्रीय पर्यटक आले होते. त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पर्यटन मंत्रालय. So these schemes are implemented by the Ministry of Tourism to boost sustainable tourism infrastructure. In 2024, India recorded over 20.5 million international tourist arrivals. So the correct answer is option A, Ministry of Tourism. Next question आहे, Verasi Rubin Observatory that was recently seen in a news is located in which country? वेरासी रुबिन वेधशाळा जी अलीकडेच बातम्यामध्ये होती ती कोणत्या देशात स्थित आहे? ऑप्शन आहे रशिया, जर्मनी, चीन आणि चिली. तर वेरासी रुबिन वेधशाळा चिलीमध्ये सेरोपॅचॉन पर्वतावरती 8,684 फूट उंचीवरती आहे. ही वेधशाळा डार्क मॅटर, डार्क एनर्जी आणि लघुग्रह निरीक्षणावरती लक्ष केंद्रित करते. त्यामुळे चिली या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सो दिस वेरासी रुबिन ऑब्झर्वेटरी इज लोकेटेड इन चिले ऑन सेरोपॅचॉन at 8,684 feet altitude. It focuses on dark matter, dark energy and asteroid tracking. So the correct answer is option D, Chile. Next question आहे, long range anti-ship missile is a hypersonic glide missile developed by which organization? Long range anti-ship missile हे hypersonic glide क्षेपणास्त्र कोणत्या संस्थेने विकसित केले आहे? ऑप्शन्स आहेत, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड. तर लॉंग रेंज अँटीशिप मिसाईल हे स्वदेशी हायपरसॉनिक ग्लाइड क्षेपणास्त्र DRDOने विकसित केले आहे. 26 जानेवारी 2026 रोजी प्रजासत्ताक दिन संचलनात याचे प्रदर्शन करण्यात आले. त्यामुळे संरक्षण संशोधन आणि विकास संघटना DRDO या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सो दिस लॉंग रेंज अँटीशिप मिसाईल is an indigenous hypersonic glide missile developed by DRDO. It was showcased at the Republic Day parade on 26th of January 2026. So the correct answer is option C, Defense Research and Development Organization, DRDO. Next question आहे, Leptobrachium somani and Leptobrachium macuca recently seen in the news belong to which species? लेप्टोब्रॅकियम सोमानी आणि लेप्टोब्रॅकियम मॅक्युका या प्रजाती कोणत्या प्रकारात मोडतात? ऑप्शन्स आहेत स्पायडर, अँट, फ्रॉग आणि स्नेक, कोळी, मुंगी, बेडूक आणि साप. तर या प्रजाती अरुणाचल प्रदेशात SD बिजू यांच्या नेतृत्वाखाली संशोधकांनी शोधल्या. हे बेडूक सुमारे 55 मिलीमीटर लांबीचे असून वनातील ओढ्यांजवळ आढळतात. त्यामुळे ऑप्शन सी, बेडूक या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सो दीज फ्रॉग स्पीसीज वेर डिस्कवर्ड इन अरुणाचल प्रदेश बाय रिसर्चर led by SD Biju. The frogs inhabit forest streams and are around 55 millimeter in a size. So the correct answer is option C, frog. Next question आहे, Gracelander loris that was recently seen in the news is mainly found in which region of India? Gracelander loris जो अलीकडेच बातम्यामध्ये होता भारतातील मुख्यत्वे कोणत्या प्रदेशामध्ये आढळतो? ऑप्शन्स आहेत नॉर्थ ईस्टर्न इंडिया, ईशान्य भारत, साऊदर्न इंडिया, दक्षिण भारत, छोटा नागपूर प्लेटू, छोटा नागपूर पठार आणि हिमालयाज. तर ग्रेसलँडर लोरिस प्रामुख्याने कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडूमध्ये आढळतो. IUCN नुसार तो नियर थ्रेटन श्रेणीमध्ये सूचीबद्ध आहे. त्यामुळे ऑप्शन बी, साऊदर्न इंडिया
दक्षिण भारत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सो दिस ग्रे स्लेंडर लोरिस इज फाउंड मेनली इन कर्नाटका, केरला, तामिळनाडू. It is listed as a near threatened by the IUCN. The correct answer is Southern India, option B. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते जानेवारी महिन्यामधील काही महत्त्वाचे करंट अफेअर्स आणि त्यावरती आधारित MCQ. तुम्हाला जर या सीईटीचं कंप्लीट प्रिपरेशन करायचं असेल तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन पब्लिकेशनचं, थिअरीचं आणि क्वेश्चन बँकचं बुक आता Amazon वरती आणि तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे अवेलेबल आहे. आणि या बुकमध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर केलेला असून सोबतच विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नसंचामध्ये तुम्हाला 2600 पेक्षा अधिक प्रश्न इथे प्रॅक्टिससाठी दिलेले आहेत. त्यामध्ये तुम्हाला मागील वर्षाचे ऍक्च्युअल PYQ सुद्धा मिळणार आहेत आणि थिअरीच्या बुकमध्ये सर्व सिलेबस इथे कव्हर केला जाणार आहे. तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा किंवा तुमच्या जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडे याची चौकशी करा. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा, ग्लोबल ऑनलाईनला सबस्क्राईब करा. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, एक्झामचं प्रिपरेशन आता तरी सुरू करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.